नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिमत्वाचं मापन अभ्यासणार आहोत. व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे त्या मापनामध्ये मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती सांगितलेल्या आहेत. या व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती म्हणजेच वर्तन विश्लेषण तंत्र आहे, स्ववृत्त शोधिका आहे, प्रक्षेपण तंत्र आणि मनोविश्लेषण पद्धती या व्यक्तिमत्व मापनाच्या महत्त्वाच्या पद्धती आहेत. या व्यक्तिमत्व मापनाच्या महत्त्वाच्या पद्धती आपण पाहत आहोत. त्यामधील पहिली पद्धत आहे ती म्हणजे वर्तन विश्लेषण तंत्र. वर्तन विश्लेषण तंत्र म्हणजेच आपलं जे काही वर्तन घडत असतं त्या वर्तनाचं काही पद्धतीच्या आधारे विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करता येतं आणि त्यामुळेच याला वर्तन विश्लेषण तंत्र असं म्हटलं जातं. या वर्तन विश्लेषणामध्ये मुलाखत आहे, निरीक्षण आहे, या सारख्या तंत्राचा वापर केला जात असतो आणि व्यक्तीचं वर्तन जे आहे त्या वर्तनाचं विचार केला जात असतो आणि त्यावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते मापन केलं जातं. मग यामधील पहिली पद्धत आहे ती म्हणजे मुलाखत. मुलाखत जी आहे ही मुलाखत व्यक्तिमत्व मापनाची एक सर्वसामान्य पद्धत म्हणून वापरली जात असते. सर्वसामान्य पद्धत म्हणून वापरली जात असते मुलाखत. मुलाखत जी आहे ती मुलाखत दोन प्रकारची आहे, एक रचित मुलाखत आणि दुसरी अरचित मुलाखत आहे. मग मुलाखत मध्ये काय केलं जाते की मुलाखतीच्या आधारे जो मुलाखत घेणारा व्यक्ती आहे हा मुलाखत घेणारा व्यक्ती मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत किंवा विचार जे आहेत ते विचार मुलाखत देणारा व्यक्ती जो आहे तो मुलाखत देणारा व्यक्ती त्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं जी आहे ती प्रश्नांची उत्तरं देत असतो. हे मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत घेणारा व्यक्ती जो आहे तो मुलाखत घेणारा व्यक्ती मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची जी काही उत्तरं आहे ती उत्तरं पाहत असतो. त्या व्यक्तीने आपलं मनन जे आहे किंवा आपला विचार जो आहे तो विचार व्यक्त करण्यासाठी किती वेळ घेतलेला आहे, कशा पद्धतीने त्याने आपले विचार मांडलेले आहे, विचार मांडत असताना त्याच्या चेहऱ्यावरील कशा प्रकारचे हावभाव आहेत, त्याच्या कशा प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या हालचाली होत आहेत इत्यादी बाबी जे आहेत त्या इत्यादी बाबी सुद्धा मुलाखत घेणारा व्यक्ती जो आहे म्हणजे मुलाखत करता जो आहे तो मुलाखत करता इत्यादी बाबी सुद्धा लक्षात घेत असतो आणि त्यावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते मापन केलं जात असतं. मग मुलाखतीचे दोन प्रकार आहेत, एक रचित मुलाखत आणि दुसरी अरचित मुलाखत. मग रचित मुलाखत ही जी मुलाखत आहे या मुलाखतीचा हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये ज्या व्यक्तीला प्रश्न विचारणार आहेत ज्या व्यक्तीला प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांची संख्या निश्चित केलेली असते. त्या प्रश्नांचा क्रम जो आहे तो क्रम लावलेला असतो आणि या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्व पूर्वनियोजित केलेल्या असतात. म्हणजे रचित मुलाखतीमध्ये क्रमबद्धपणा जो आहे तो क्रमबद्धपणा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मग रचित मुलाखतीमध्ये जे प्रश्न ठरवलेले आहेत त्या प्रश्नांची संख्या ठरवलेली आहे, त्या प्रश्नांचा क्रम ठरवलेला आहे. मग या मुलाखतीमध्ये ऐनवेळी कोणत्याही प्रकारचे प्रश्न वाढविले जात नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न कमी सुद्धा केले जात नाहीत.
मग अशा प्रकारची मुलाखत जी आहे ती मुलाखत काही ठिकाणी घेतली जात असते, म्हणजेच औद्योगिक मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते औद्योगिक मानसशास्त्रज्ञ अशा प्रकारची मुलाखत घेत असतात. त्या मुलाखत घेण्यामागचं उद्दिष्ट जे ते उद्दिष्ट असं असते की विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करण्यासाठी अशा प्रकारच्या मुलाखतींचा उपयोग केला जातो. म्हणजेच योग्य कामासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य व्यक्तीसाठी योग्य काम या प्रकारचं तत्व जे आहे ते तत्व या रचित मुलाखतीमध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे व्यक्तीची कामासाठी निवड करावयाची आहे तर योग्य व्यक्तीची निवड करणं हे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट या रचित मुलाखतीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे अरचित मुलाखत. अरचित मुलाखत जी आहे ती अरचित मुलाखतीचा असा प्रकार आहे की त्यात विचारले जाणारे जे काही प्रश्न असतील त्या एकूण प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांचा क्रम हा पूर्वनियोजित नसतो. जसं रचित मुलाखतीमध्ये पूर्वनियोजित प्रश्न असतात त्याचबरोबर प्रश्नांचा क्रम ठरवलेला असतो, परंतु या अरचित मुलाखतीमध्ये मात्र एकूण प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांचा क्रम जो आहे तो पूर्वनियोजित नसतो. या अरचित मुलाखतीमध्ये मुलाखत देणारा जो व्यक्ती आहे म्हणजे मुलाखत दाता जो आहे तो मुलाखत दाता दिलेल्या प्रतिक्रियाच्या आधारे ऐनवेळी प्रश्न जे आहे ते प्रश्न वाढवले जाऊ शकतात आणि कमीही केले जाऊ शकतात. म्हणजे मुलाखत घेणारा व्यक्ती जो आहे तो मुलाखत घेणारा व्यक्ती मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला प्रश्न जे आहे प्रश्न ऐनवेळी वाढवू सुद्धा शकतो आणि कमी सुद्धा करू शकतो. मग अशा ज्या काही मुलाखती आहेत त्या मुलाखती कुठे कुठे घेतल्या जातात तर चिकित्सा क्षेत्रामध्ये घेतली जात असते. मग चिकित्सा क्षेत्रामध्ये जे चिकित्सा मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते व्यक्तीचं निदान करण्यासाठी व्यक्तीमध्ये असलेल्या समस्या आहेत व्यक्तीमध्ये असलेली विकृती आहे याचं निदान करण्यासाठी या प्रकारची अरचित मुलाखत घेत असतात. सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ व्यक्तीला सहमंत्रण करण्यासाठी त्याचं काउन्सिलिंग करण्यासाठी या प्रकारची मुलाखत घेत असतात. म्हणजेच व्यक्तीला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तीला व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तीला शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी या प्रकारची अरचित मुलाखत जी आहे ती अरचित मुलाखत घेत असतात. आरोग्य मानसशास्त्रज्ञही या प्रकारची अरचित मुलाखत घेत असतात. क्रीडा मानसशास्त्रज्ञही या प्रकारची मुलाखत जी आहे ती मुलाखत घेत असतात. तर या अरचित मुलाखती मागचा उद्देश जो आहे तो उद्देश म्हणजेच ज्या व्यक्तीला लाभ मिळवून घ्यायचा आहे ज्या व्यक्तीला मदत करावयाची आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची सखोल माहिती मिळविण्यासाठी या अरचित मुलाखतीचा उपयोग केला जातो. म्हणजेच वैयक्तिक शैक्षणिक व्यावसायिक मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तीमध्ये कोणत्या क्षमता आहेत त्या क्षमता पाहण्यासाठी मिळविण्यासाठी या अरचित मुलाखतीचा उपयोग मुलाखत घेणारा व्यक्ती जो आहे तो मुलाखत घेणारा व्यक्ती करत असतो. पुढचा घटक आहे वर्तन विश्लेषणाचा तो म्हणजे निरीक्षण. निरीक्षण जे आहे हे निरीक्षण व्यक्तीचं केलं जातं. विविध परिस्थितीमध्ये व्यक्तीचं निरीक्षण करणं हे एक व्यक्तिमत्व मापनाची एक महत्वाची पद्धत आहे. व्यक्तीचं विविध परिस्थितीमध्ये जे काही वर्तन घडत असतं त्या वर्तनाचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण या पद्धतीने केलं जाते. उदाहरणार्थ शाळेत शिक्षक वर्गात नसताना विद्यार्थी कसे वागतात किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी जर कोणी देखरेख करणारा कोणी नसेल तर कामगार कशा प्रकारे वागत असतात याचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण केलं जातं. पण मानसशास्त्रज्ञ जे आहे ते मानसशास्त्रज्ञ
किंवा निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींचं त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं वर्तन घडत आहे त्या वर्तनाचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण करत असतात. मग हे जे केलं जाणारं निरीक्षण आहे हे निरीक्षण जर प्रशिक्षित निरीक्षकाने केलं तर ते अधिक उत्तम प्रकारे होऊ शकतं. विशिष्ट हेतूने आणि विशिष्ट तत्वांचा आधार घेऊन केलं तर निरीक्षण जे आहे ते निरीक्षण अधिक उपयुक्त ठरत असतं. निरीक्षण जे आहे ते निरीक्षण सुद्धा दोन प्रकारचं केलं जाते. एक म्हणजे सहभागी निरीक्षण आणि दुसरं असहभागी निरीक्षण. आणि हे निरीक्षण करत असताना सहभागी निरीक्षण करत असताना प्रत्यक्ष त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या बरोबर राहून त्या व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण केलं जाते. आणि असहभागी निरीक्षण जे आहे ते असहभागी निरीक्षण जे आहे ज्या व्यक्तींच्या वर्तनाचं निरीक्षण करावयाचं आहे त्या व्यक्तींना न कळू देता त्याची त्यांना न जाणीव होऊ देता त्यांचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण केलं जात असतं. मग व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी जी काही माहिती मिळवायची आहे ती माहिती मिळवत असताना नैसर्गिक निरीक्षण केलं जाते. म्हणजेच त्याचं वर्तन जे आहे ते वर्तन नैसर्गिकरित्या ज्या परिस्थितीमध्ये घडत असतं त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण केलं जाते. मग असं नैसर्गिक निरीक्षण करत असताना अनेक गोष्टी सुटून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहेत त्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. काही वेळेस नियंत्रित निरीक्षण केलं जाते म्हणजे परिस्थितीला नियंत्रित ठेवून त्या नियंत्रित परिस्थितीमध्ये व्यक्तींच्या वर्तनाचं निरीक्षण केलं जात असतं. त्याचबरोबर सहभागी निरीक्षण आहे. त्या व्यक्तींच्या सोबत सहभाग घेऊन त्या व्यक्तींच्या वर्तनाचं निरीक्षण केलं जाते. त्याचबरोबर त्या व्यक्तींमध्ये सहभाग न घेता सुद्धा त्या व्यक्तींचं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण केलं जाते. असे अनेक प्रकार जे आहे ते अनेक प्रकारांचा उपयोग करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची माहिती जी आहे ती माहिती मिळवली जाते आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते मापन केलं जात असतं. असे आपण व्यक्तिमत्व मापनामध्ये वर्तन विश्लेषण हा एक घटक अभ्यासला. या वर्तन विश्लेषण मध्ये मुलाखत हा एक घटक आणि निरीक्षण हा दुसरा घटक आपण पाहिला. मग वर्तन विश्लेषणाच्या नंतर दुसरा घटक आहे तो दुसरा घटक म्हणजे स्ववृत्त तंत्र होय. स्ववृत्त तंत्र या स्ववृत्त तंत्राच्या आधारे किंवा तिला शोधिका असं म्हटलं जाते. या शोधिकेच्या आधारे व्यक्तीमध्ये असलेल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया पाहिल्या जातात. स्वतःच व्यक्ती स्वतः प्रतिक्रिया देत असतो. मग ही जी शोधिका आहे या शोधिकेमध्ये काही प्रश्न असतात किंवा काही विधानं असतात. या प्रश्नांना आणि विधानांना व्यक्तीने स्वतःच प्रतिक्रिया द्यायच्या असतात आणि स्वतःच प्रतिक्रिया देऊन स्वतःविषयी माहिती जी आहे ती माहिती मिळत असते. म्हणजेच स्ववृत्त शोधिकेमध्ये जे प्रश्न असतात जे विधानं असतात या प्रश्नांना आणि विधानांना व्यक्ती स्वतः प्रतिक्रिया देत असतो आणि स्वतःविषयी माहिती जी आहे ती माहिती पुरवत असतो. आणि याच्या आधारे स्ववृत्त तंत्राच्या आधारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते मापन होत असतं. मग अशा काही स्ववृत्त शोधिका ज्या आहेत त्या शोधिकांमध्ये मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका ही एक चाचणी आहे ज्याला MMPI असं म्हटलं जातं. दुसरी चाचणी आहे कॅटेल यांची 16 व्यक्तिमत्व घटक जिला 16 PF असं म्हटलं जाते. तिसरी शोधिका आहे तिसरी चाचणी आहे ती म्हणजे मेयर ब्रिज टॉप इंडिकेटर. मेयर ब्रिज टॉप इंडिकेटर ही एक चाचणी आहे तिला MBTI असं म्हटलं जातं. चौथी चाचणी आहे हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका HSPQ.
अशा ह्या काही स्ववृत्त तंत्रच्या मध्ये शोधिका ज्या आहेत त्या शोधिकांच्या आधारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे ते मापन केलं जात असतं. स्ववृत्त शोधिकेच्या आधारे व्यक्तीमध्ये असलेलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व दिसून येत असतं, त्याचं मापन होत असतं.